सेव्ह पेंढरकर कॉलेज मोहिमेअंतर्गत साखळी उपोषण सुरू केले आहे। माजी विद्यार्थी, आजी, माजी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध सामाजिक संस्थांनी मिळून शुक्रवार जून 14 पासून साखळी उपोषण सुरू केले आहे। आंदोलनाच्या सलग चौथ्या दिवशी सुद्धा राजकीय पक्ष व नेते, सामाजिक संस्था इत्यादी सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे। जय भीम, जय संविधान। मी रोहित मस्के आणि आपण पाहत आहात भीमशाही। तर आज आपण दाखल झालो आहोत डोंबिवलीमधल्या डोंबिवलीचं जे हृदय असलेलं पेंढरकर कॉलेज, त्याला बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। ते जाणून घेऊया त्या जे पण विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांच्या प्रतिक्रिया काय। तर आपण दाखल झालो आहोत डोंबिवलीमधलं जे साखळी उपोषण आहे, बेमुदत साखळी उपोषण तिथे। तर जाणून घेऊया उपोषणाला बसलेल्या जे शिक्षक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। काय सर, नेमकं काय हा मॅटर काय? खरं म्हणजे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचं के व्ही पेंढरकर महाविद्यालय साधारण याला 40 वर्षाहून अधिक काळ लोटला गेला, परंतु 2012 पासून मुजर पद्धतीने जे कारभार हाकत आहेत ते म्हणजे प्रभाकर देसाई हे यांनी यू प्रभाकर राव यांच्यापासून सगळ्यांना साईडला करून स्वतः अध्यक्षपदावर बसले आणि अत्यंत हुकुमशाही आणि क्रूर पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे। ज्यांनी 15-20 वर्ष सर्व्हिस दिली, अनुदानित कॉलेज आहे असं सांगून त्यांनी विना अनुदानित लोकांना आणि अनुदानित असलेल्या लोकांना हाकलायला सुरुवात केलेली आहे। त्यांना मेमो देणं, काय देणं, सगळं त्यांचे प्रकार चालू आहे। 2012 पासून हे काम सुरू असताना सुद्धा 2017ला काही प्राध्यापकांना काढलं, नॉन टीचिंग स्टाफला सुद्धा, शासकीय त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी हाकलून दिलं आणि ते विदाउट इन्फॉर्मेशन काढून दिलं की त्यांना कुठल्याही प्रकारची काहीही पत्र व्यवहार कुठलाही न होता थेट त्यांना हाकलून देण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या विरोधामध्ये आता सेव्ह पेंढरकर योजनेअंतर्गत आम्ही आजी माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांना, प्राध्यापकांना हाताशी घेऊन सोनूभाऊ सुरवसे हे जे मुख्य संयोजक आहेत त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी आव्हान दिलेलं आहे। त्या सर्व आव्हानाला प्रतिसाद देत आहे। अनेक राजकीय पाठिंबा, आम्हाला राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे। प्रामुख्याने शिवसेना, भारतीय जनता पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, भारत मुक्ती मोर्चाचे काही लोक आहेत, बहुजन समाज पार्टीचे लोक आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्वच पक्षाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे इव्हन सत्तेत असलेल्या पक्षांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे। मग नेमकं प्रश्न मोडतो कुठे? कारण सरकार आपले प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तिथे बसलेली आहे आणि सरकार ते प्रश्न पूर्णपणे मार्गी नाही लावत आहे। तर त्यावरती तुम्हाला काय? कसं आहे, या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे, त्या दिवशी आमदार आले होते। बीजेपी आणि सेना सत्तेमध्ये मिली भगत असून आता राज्याच्या त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे अशा प्रकारची मुजोर कामगिरी जे करत आहेत। रायफल शूटिंगचं त्यांनी घाट घातलेलं आहे। हे कॉलेज बंद पाडून रायफल शूटिंग जिम त्यांना करायची आहे। तर या सगळ्याला आमचा विरोध आहे। झुंबा अकॅडमी आहे, डान्स अकॅडमी, याचा गोरगरीब विद्यार्थ्यांशी काही संबंध नाही। काही गरीब घराण्यातले लोक आहेत, जे काही कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत, SC STचे विद्यार्थी आहेत, OBCचे विद्यार्थी आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळत नाही आहे। आणि आता ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, त्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला, तेव्हा शिक्षकांनी याच्यावरती का पाऊल उचललं? कसं आहे, हात बांधल्या गेलेले असतात काही ठिकाणी। आता आमच्या जर अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं, प्रभाकर देसाईंनी, तेरी बी चूप मेरी बी चूप, तुमचं आमचं काहीच नसणार, तुम्ही चुप बसा, आम्ही शांत बसतो, राज्यकारभार करू। परंतु राज्यकारभार करायला शासन प्रशासनाला हाताशी घेऊन हे शासन प्रशासनाला पूर्णपणे पाठिंबा फाटावर मारतायत। ज्यांनी 30-35 वर्ष सर्व्हिस केली त्यांनासुद्धा हे काढून टाकतायत। अशा प्रकारची मुरजोरगिरी चालणार नाही। प्रशासक नेमा तो आमचा विजय असेल। भोईर साहेब आहेत आपल्यासोबत जुळलेले, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे या सगळ्या मुद्द्याला घेऊन। नमस्कार, मी प्रशांत भोईर, के व्ही पेंढरकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आहेत। त्याचप्रमाणे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील काही शिक्षक देखील या साखळी उपोषणाला सहभागी आहेत। विषय असा आहे की गेले महिन्याभरापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम दिलं गेलेलं नाही आहे। महाविद्यालय व्यवस्थापनाने कुठलंही काम दिलेलं नाही आम्हाला। पण एवढ्या 1 वर्षापासून व्यवस्थापनाने आपल्याला काम दिलेलं नाही। मग एक महिन्यापासून तो स्टाफ जो होता तो शांत का होता? त्याच्या मागचं कारण? त्याचं मागचं मुख्य कारण आहे की आमचे काही कलिग म्हणजे शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी जर महाविद्यालयात प्रशासनाविरोधात जर आवाज उचलला
तर त्याला तात्काळ निलंबित केलं जातं. कुठलंही खोटं नाटक कारणं देऊन चार्जशीट दिली जाते व त्याची इन्क्वायरी लावली जाते. 8-8 वर्ष माणसांची इन्क्वायरी इथे चाललेली आहे. त्यामुळं कर्मचारी वर्ग घाबरतो. तुम्हाला असं पोलीस प्रशासनसुद्धा त्या दबावाखाली काम करते असं आहे का? निश्चित पोलीस प्रशासनही घाबरतं. शासकीय वर्चस्व जे आहे तेही यांचं चांगलं आहे. सगळीकडे चांगला दबाव शासनावर, त्यामुळे तो विषय मार्गी लागत नाही. पण ज्या पॉलिटिकल पार्ट्यांनी जे समर्थन दिलं आहे ते फक्त दिखावा आहे का? आता तसं काही सत्तेत पण बसलेल्या पक्षांनी सुद्धा समर्थन तुम्हाला दिलं, मग विषय का मार्गी लागत नाही? मान्य आहे. आजच्या घडीला आता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मिळून 14 तारखेपासून आम्ही साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आज काय फारसे जास्त दिवस झालेले नाहीत. आम्हाला विद्यार्थी संघटना, इतर सामाजिक संघटना येऊन बळ देत आहेत येऊन. तर आम्ही हे सगळं बळ एकजूट करू आणि याच्यावर सर्व मिळून काहीतरी मार्ग काढू. दृष्टीने चूक झाली असेल तर आधी आम्हाला बोलून काहीही सांगितलेलं नाही. त्यांचं म्हणणं आता ते सगळीकडे सांगतात की मी विना अनुदानित बंद करून पूर्णतः विना अनुदानित चालू करणार आहे असं सगळीकडे ते सांगतायत. मनमानी कारभार. पण खऱ्या अर्थानं ते सगळ्यांची फसवणूक करत आहेत. ते जरी म्हणत आहेत की मी विना अनुदानित चालवणार आहे तरीसुद्धा ते विना अनुदानितही बंद करतील थोड्या वर्षांनी. कारण जर त्यांना विना अनुदानित चालवायचं असतं तर विना अनुदानित अनुभवी शिक्षकांना त्यांना काढण्याचं काहीही कारण नव्हतं. 15-15 वर्ष जे शिक्षक आज काम करत आहेत त्यांना इतका अनुभव आहे या कॉलेजचा. नाही म्हणजे मॅडम, आपला जो शिक्षकांचा जो विरोध आहे तो विना अनुदानितला आहे की अनुदानितला आहे की जी पेमेंट राहिली त्याला आहे? नाही, मुळात विना अनुदानितचा शिक्षक अनुदानितच राहू द्यायचं आहे. आणि जे विना अनुदानित काही तुकडे आहेत त्या शिक्षकांना सुद्धा अनुदानित तत्वावर घेण्याचं काम सुरूच होतं. त्यांच्या फाईल्स डिपार्टमेंटला पाठवल्या होत्या. पण उद्या त्यांनी क्लेम करू नये म्हणून आधी त्यांना आमच्यासारख्या शिक्षकांना काढलं आणि राहिलेल्या ज्या मुख्य तुकड्या होत्या अनुदानित त्यांनाही ते विना अनुदानित करत आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे कॉलेजच्या महाविद्यालयाच्या दालनामध्ये ज्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त जे त्यांनी व्यवसाय चालू केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल झुंबा क्लासेस, शूटिंग रेंज किंवा मग जिम, इथे बाहेरचे लोक येऊन त्याचा उपयोग करून घेतात. ॲक्च्युली ते विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे होता पण बाहेरचे लोक त्याचा फायदा बाहेरचे लोक त्याचा फायदा घेत आहेत. आणि त्याच्या फिया पण अशा आहेत की विद्यार्थी इथे फक्त शिक्षणासाठी येतात. इथे कोणी झुंबा क्लास किंवा जिमसाठी येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्रिकेट, फुटबॉल तिथे आमच्या कॉलेजचे अगदी कोणीच नाही आहेत विद्यार्थी. बाहेरचे विद्यार्थी येऊन याचा लाभ घेत आहेत. या महाविद्यालयाच्या दालनाचा सगळे प्रायव्हेट म्हणूनच त्याचा वापर केला जातो आहे आणि इथून पुढे असंच त्याचं व्यावसायीकरण होणार आहे. तर आत्ता विना अनुदानित ते करायचं म्हणत आहेत पण तेही थोड्या वर्षांनी बंद करतील हीच आम्हाला भीती आहे. इनफॅक्ट त्यांनी ते करू नये, विना अनुदानित तर पूर्ण करूच नये. पण ते जे दाखवण्याचा जो त्यांचा प्रकार चालू आहे ते सुद्धा ते थोड्या दिवसांनी शिक्षण हा प्रकारच ते बंद करून पूर्ण व्यावसायीकरण करणार आहेत. त्यामुळे आम्हाला ते अनुदानितच हवं आहे. आणि जे काही शिक्षक आहेत ज्यांचे अनुदान बाकी आहे ज्यांना देण्याचं ते त्यांनी व्यवस्थित रीतसर द्यावं. आणि इथे जर ते तयार नसतील तर इथे प्रशासन नेमावं सरकारने, ही आमची मागणी आहे सगळ्या शिक्षकांची. अच्छा मॅडम, मागच्या 10 वर्षापासून आपले जे लोकप्रतिनिधी आहेत वारंवार ही जी हॅट्रिक होईल आता तिसऱ्यांदा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेचे ते तिसऱ्यांदा लोकसभेचे परत खासदार झालेले आहेत. आणि त्यांनी कल्याण लोकसभेमध्ये एकही मोठं महाविद्यालय, लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कोणतंही महाविद्यालय बांधलं नाही. तर त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्यांची कामं सुरू असतील तो प्रश्नच नाही आहे. पण मागच्या 10 वर्षापासून तर ती कामं दिसलेली नाही. आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहे की बांधले पाहिजेत की नाही, मुळात हे काम झालं पाहिजे की नाही? शैक्षणिक क्षेत्रातलं कुठलंही काम व्हावं हे प्रत्येकाचीच इच्छा असते आणि प्रयत्नही त्याच्या मागे चालू असेल तर आमचा पाठिंबाच आहे आणि आमच्या अपेक्षाही आहेत. आपण पाहत आहात भीमशाही मराठी न्यूज चॅनेल, सत्तेशिवाय परिवर्तन. आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्तेशिवाय परिवर्तन.